उल्हासनगर जवळील मारळ गावात कायद्याचा धाक उरलेला आहे का असा सवाल उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। सूर्यानगर परिसरात भर दिवसा सशस्त्र हल्ला करत एका व्यक्तीला गंभीर जखमी करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली आहे। संजय पन्हाळे यांच्या भावाचा परिसरातील दीपक वाघमारे आणि विजय इनकर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता। या वादाची तक्रार देण्यासाठी सचिन पन्हाळे आणि त्यांची आई मारळ पोलीस चौकीत गेले होते। मात्र याच संधीचा फायदा घेत आरोपींनी थेट संजय पन्हाळे यांच्या घरावर हल्ला चढवला। घरात घुसून धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या हल्ल्यात संजय पन्हाळे गंभीर जखमी झालेत। सध्या त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय। मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, कल्याण। भावाला मारायला आलते, मी सोडत गेली। मी घरापाशी बसलेलो होतो, भावाला सोडून गेलो। आईला त्यांना चौकीला पाठवलं। तिथलं ते लोक आले, चाकू विकू घेऊन, तलवारी काय सामान साहित्य घेऊन आले। माझ्यावर मारहाण केली, माझ्या भावाच्या लाईल्या बहिणीवर मारहाण केली आणि तिथून धावत सुटले। पुरा गल्लीला भाईगिरीची धमकी देऊन गेले की आम्ही भाई आहे, भाई आहे। पूर्ण गल्लीला सांगत असे चाकून सगळ्याला धमकवत गेले आणि माझ्यावर चाकून हल्ला केला त्याने। भावाच्या बायकोवर मग थोडाफार तिला पण चाकू पोटात घालायची धमकी दिली। माझ्याही पोटात टाकत होते, मी हाताला थोडं वाचाव केलं माझा। माझं नाव सचिन पन्हाळे। मला यांनी 7 वाजता फोन केला, बोलतो कुठे आहे? तर मी बोललो बाबा मच्छी मार्केटमध्ये आहे। ते लोक आले 4-5 जण रिक्षा घेऊन, मला बोलतो बस गाडीत। तर मी यांच्यासंग बसलो तर मला यांनी डायरेक्ट सूर्यनगरला मध्ये नेलं, जंगलामध्ये। यांनी मला मारहाण चालू केलं। कमसे कम 2-2.5 घंटे मारले यांनी। मी तिथून पळालो माझ्या घरापाशी, तिथून पळतो माझ्या मागं आले, माझ्या घरापाशी पण यांनी मारलं। तर माझी आई बोलली मला, बाबा चल तू कंप्लेंट करून ये। तर आम्ही कंप्लेंट करायला गेलो, तिथं माहीत झालं तर माझ्या भावावर पण वारसार केले या लोकांनी। आम्ही तसंच ते कंप्लेंट करायला गेलो, तिथून पोलीस पण आमच्या सोबत आले घरापर्यंत। तेवढ्यात तर सेंटरला गेला माझा भाऊ। सेंटरमध्ये गेल्यावर माहीत पडलं त्याच्यावर एवढा मारहाण केलंय, एवढा चाकूनी तलवारी वार केले। माझ्या बायकोवर पण त्यांनी चाकू उभारलाय। बायकोने कोण होते? तिथलेच पोरं आहे ते, विजय दिनकर म्हणून नाव आहे, विजय इनकर आणि दीपक वाघमारे, त्याचा भाऊ टकलू म्हणते त्याला, आणि एक रिक्षावाला आहे भैया म्हणून बोलते त्याला, आणि अजून एक पोरगा आहे, त्याचं नाव नाही माहिती। टोटल 5 जण होते मला मारायला। आता तुझं काय मागणं आहे? आता हेच मान्य आहे माझं, बाबा पोलिसांना यांच्यावर चांगलीत चांगली कारवाई करावा, बाबा यांची गुंडागिरी खतम करावा, बस एवढंच मागणं आहे माझी। आणि दुबारा मला अशी धमकी देते, बाबा तू इथं राहू पण नाही शकत, आता एवढं तुला मारण आम्ही रोज।